वा, पोहे एकदम फर्स्ट क्लास झालेत. बरे झालेत ना? हो बरे नाही, फर्स्ट क्लास झालेत. माझी आई पण छान पोहे करते आणि कधी कधी त्याच्यावरती ना असं छान खोबरं किसून किंवा डाळिंबाचे दाणे घालते, अजून छान लागतात. हो का? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, प्रॉब्लेम नाही, पण पण काय, बोला ना. मी अगदी मोकळेपणाने बोला. आजोबा, तुम्हाला काही सांगायचं आहे का? माफी मागायची होती. हो, काही काय माझी म्हणजे कशाबद्दल? तुम्हाला असं तडक मुंबईला यावं लागलं त्याबद्दल. आमच्या मनोचं जरा चुकलंच. तिने असा हट्ट करायला नको होता. आपल्या मनात येईल ते लगेच करायचं, असं सासरी चालत नाही, हे तिला अजून कळत नाही. हो अहो नाही नाही, प्लीज तुम्ही माफी नका मागू. आणि तिला तिकडे अस्वस्थ वाटत होतं हे मला कळलं, म्हणून मी तिला इकडे घेऊन आलो आणि अगदी मनापासून आणलं मी. आणि तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही. मी किती लहान आहे तुमच्यापेक्षा, उलट मलाच लाजल्यासारखं होत आहे. तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? तुम्ही दोघं बँगलोरला गेल्यानंतर पुन्हा परत इथे येऊच नका. हो, असं का म्हणता तुम्ही? नाही, मनूला त्याचीच गरज आहे. आता तिला आपल्या संसारात रमू दे. सारखी इथली काळजी करत बसणं थांबवलं पाहिजे. हो, तुम्हाला सांगतो, एकदा तिचं तिथे रोजचं आयुष्य सुरू झालं ना की मग सगळं होईल नीट. ठीक आहे, पण गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग आजी, काय बोलत होता? तुमच्या लग्नाबद्दल बोलत होतो असंच. अगं पण एक मिनिट. हा बोल गाई. गुड मॉर्निंग. मानसीच्या घरीच आहेस ना? हो, मी मानसीच्या घरी आलोय. तिथे आजी आहेत का? आहेत नाही काय, माझ्या बाजूलाच आहेत. त्यांना जरा फोन दे, मला बोलायचंय त्यांच्याशी. बरं ठीक आहे, ओके, देतो. तुमच्याशी बोलायचं. अरे 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 काय हे विजय? अरे मी काय लहान मुलगा आहे का? मला इथनं आतून ओढून आणलं असते. असतं असतं 2 रट्टे देत आले असते. इथे ती सोय नाहीये. का? मी काय केलं? नाही नाही काका, तुम्ही याची काही गरज नाही. अरे असं कसं, गाडी लागेल ना त्याला आणायला. अहो, मी गाडी आणली आहे काका. आम्ही आता एक 10-15 मिनिटात निघतो, मग घरी येऊ. ओके? मग काय म्हणतो, आम्ही नकोच येऊ? अजिबात नका येऊ. तुम्ही उलट घरी स्वागताची तयारी करा. बरं बाबा, बरं, या या. या, बाय. हळूहळू. सावकाश, एक मिनिट. तू एक काम कर, माझ्या खांद्यावर हात ठेव. हा, तर त्याच्यावर फार वजन नको देऊस. हळूहळू चाल. सावकाश. अरे मधू, थांब थांब थांब. अरे तू अजून इथेच कसा? म्हणजे काय? आता मी कुठे जाऊ?
मला घराच्या बाहेर काढतोस की काय? अरे तसं नाही रे, आज विक्रांत यायचा होता हा, ना, मग? मग त्याला आणायला तू गेला नाहीस का? नाही, येतोय तो. नाही काय अरे बरं झालं विजय, अरे विक्रांतला आणायला कोणीच कसं जात नाहीये, तो नक्की येणार आहे ना आज. अहो असं काय बोलताय? येणार म्हणजे काय? 100% येणार. मला तर एवढा आनंद झालाय ना. रात्रभर झोपेल नाही ती. तू काळजी करू नको, विक्रांत येतोय, तू थांब फक्त. अरे पण अरे आला का विक्रांत आला? येईल. अगं बाई आला वाटतं. चला चला चला, विक्रांत आला. नाही, मला वाटतं निर्मला घेऊन आले वाटतं त्याला हॉस्पिटलमधनं. अरे त्याला घरात तर येऊ दे आधी. नाही बघितलंस का तिकडे? तरी मला वाटलंच होतं की ही मानसी कशी दिसली नाही अजून. सांभाळून. रे बाबा. चल, हळू, जास्त जोर देऊ नकोस. बरा दिसतो रे राजा. नानू मामा, तुम्ही कसे आहात? आमचं काय ठीक आहे. हे बघ बाबा, आता जसा लंगडत लंगडत घरात आलास ना, तसं पुन्हा घरात यायचं नाही लंगडत. हो आजी, मी काळजी घेईन आता. हॉस्पिटल, अपघात शब्द सुद्धा उच्चारायचे नाही, सगळं विसरून जायचं. आता आला ना तो, 2 दिवसात चालायला लागेल. हा. आणि हे बघ बाळा, निर्मलाने दिलेल्या सूचना आणि औषध सगळं वेळेवर घ्यायचं आणि सूचना पाळायची. अगं हो, स्वतः डॉक्टर आहे तो. अरे हो, तुझ्या आईने काय काय प्लॅन्स केले तुझ्यासाठी. तुला काय खायला घालायचं, किती खायला घालायचं, केव्हा खायला घालायचं. रात्रभर झोपलेली नाहीये ती त्या विचारात. विक्रांत, विश्रांती घे, मी सामान घेऊन येतो तुझं सगळं. चल, चल, चल. हळू रे बाबा. काय रे, तुला काय झालं आता? मला नाही नाही, काही नाही. नाही, चेहरा जरा पडल्यासारखा वाटला. नकोच. कुठून सुरुवात करावी बाई, काही कळतच नाहीये मला तर. काय ग, काय तुझी फेऱ्या का मारतेस तू? काय झालं? अहो म्हणजे कुठून सुरुवात करावी ना हेच कळण्याचं झालंय मला. कशाला? नाही म्हणजे मी काही तयारीच करून ठेवली नाही ना, त्यामुळे आता नेमकं काय करावं, कुठून सुरुवात करावी काही सुचत नाहीये मला. अगं पण काल तर विक्रांत येणार म्हणून तू हे करू ते करू म्हणत होतीस, त्यातलंही काही केलं नाही नाही ना. का? हो, विक्रांतला बघेपर्यंत ना मला काही सुचलं नाही बघा. आणि त्याला बघितल्यानंतरही आता काही सुचत नाहीये. हो, ना? मग मी आता काय करू? मी सांगतो, एक आयडिया करूया आपण. मी तुला मस्तपैकी चहा बनवून देतो, तुला तरतरी येईल आणि मग तुझं डोकं असं चालेल, फटफट स्वयंपाक होईल. द्या ना प्लीज. या या. पण एक मिनिट, हा. साखर मी मला हवी तेवढी घालणार. अहो ते जाऊ दे, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मानसी आणि सलीलला जेवणाचा आग्रह करा. हो. नाही म्हणजे ते दोघं नाही म्हणतील, पण तुम्ही आग्रह करा. हो करेन. ए ऐक ना, आपली फ्लाईट किती वाजताची आहे रे? आपली नाही, माझी. माझी म्हणजे? म्हणजे आज आपण दोघं नाही, मी जातो एकटा.